आईला फ्री टाइम मध्ये काय करायला आवडतं? याचं उत्तर प्रथमेशला सांगण्याची खूप उत्सुकता आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे ती तो टॅब घेते आणि लुडो स्टार्ट करते. बघूया आता काय उत्तर आहे. व्हिडिओ लुडो उत्तर बरोबर आहे. हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोस सोशल स्टार या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण नवनवीन सोशल स्टार्सना भेटत असतो, त्यांचा आत्तापर्यंतचा कामाचा प्रवास जाणून घेत असतो. मंडळी, सोशल मीडिया हे प्रत्येकाच्या हक्काचं प्लॅटफॉर्म आहे. इथे मनोरंजनाचे वेगवेगळे पैलू आपल्याला पाहायला मिळतात. तर या भागात माझ्यासोबत गप्पा मारायला कोणाला आहे याची उत्सुकता तुम्हालाही लागलीच असेल. सध्या सोशल मीडियावर एक जोडी तुफान व्हायरल होतीये आणि जोडी म्हटलं तर ती बहीण भावाची किंवा मित्रमैत्रिणीची असू शकते. मात्र आत्ताच्या भागात माझ्यासोबत गप्पा मारायला एक जी जोडी आलेली आहे ती आहे आई आणि मुलाची जोडी. ह्या जोडीनं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातलाय. तर त्यांच्या कंटेंटमध्ये आपल्याला फक्त धमाल मस्तीच नाही तर सामाजिक संदेश देणारे व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतात. तर जास्त उत्सुकता न ताणता मी या दोघांची ओळख करून देते. तर माझ्यासोबत आहे प्रथमेश कदम आणि प्रज्ञा कदम. नमस्कार. तुम्हा दोघांचंही लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. कसे आहात? फ्रेश आहात? मस्त. काकू, खूप छान दिसताय तुम्ही. सगळ्यात आधी तुमच्या लुकसाठी मी तुम्हाला कॉम्प्लिमेंट देते की खूप छान दिसताय. आणि मला तुम्हा दोघांना असं विचारायचं आहे की आपल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात, म्हणजे आपल्या ज्या आपण सर्वसामान्य लोक आहोत त्यांच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्या अनपेक्षितपणे घडत असतात. आपल्याला एक टर्निंग पॉईंट मिळतो आणि तो टर्निंग पॉईंट कसा पकडायचा हे आपल्याला माहिती नसतं, मात्र ते घडून जातं. अशातच आपलं आयुष्य देखील बदलतं. आणि हेच काहीसं तुमच्यासोबत घडलं आहे. तुम्हाला एक छान टर्निंग पॉईंट मिळाला सोशल मीडियाच्या माध्यमातून. एक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट केला आणि रातोरात व्हायरल झालात. आणि ते आयुष्य आणि आत्ताचं आयुष्य ह्यात खूप फरक आहे. कसं एन्जॉय करताय हे सगळं? बघायला गेलं तर पहिल्याचं आयुष्य खूप असं नॉर्मल माणसासारखं होतं, पण आताचं आयुष्य एका सेलिब्रिटी सारखंच झालंय. म्हणजे आम्ही जिथेही जातो तिकडे ओळखीचे मिळतात, फॅन्स मिळतात, फोटोज वगैरे काढतात. तर ती मुवमेंट खूप जगायला छान वाटते आम्हाला. आणि पहिलंच ठीक चालू होतं सगळं, म्हणजे अभ्यास करा, वेळेवरती झोपा वगैरे हे सगळं चालू होतं. आणि आता शूट्स असतात, कॅमेरा फेस असतो, मेकअप वगैरे, म्हणजे ग्लॅमरस दुनियामध्ये आम्ही आलोय असं वाटतं आम्हाला. आताच प्रथमेश म्हणाला की ग्लॅमरस दुनियेत आपण आलो तर असं म्हणतोय तो. मात्र सोशल मीडियावर आता सध्या ग्लॅमरसपणा सगळीकडे चालू आहे. अशातच तुम्ही मॅक्सीवर व्हिडिओ करता आणि हे तुम्हाला खूप आवडतं आणि प्रेक्षकांनाही पाहायला आवडतंय. तर त्यामागची कन्सेप्ट काय की तुम्हाला मॅक्सीवर व्हिडिओ करायचे? ह्या आत्ताच्या जगात तुम्हाला नवनवीन असे काही व्हिडिओज करूशी वाटत नाहीत का? ते म्हणजे असं वाटतं की आपण नवीन हे करावे, कपडे घालून वेगवेगळे व्हिडिओ बनावे. पण माझं असं आहे काय होते, माझी जी गाऊनवरची व्हिडिओ आहे ना ती व्हायरल होते पटकन. म्हणजे लोकांना वाटतं की आपल्या काकू आपल्या बरोबरच आहेत, म्हणजे घरात वावरतात तसं ते दाखवतात. म्हणजे असं पडद्या मागे किंवा पडद्या पुढे असं वेगळं काहीच नाही. तर त्यामुळे कसं आम्ही एक व्हिडिओ, म्हणजे हा बोलू लागला मम्मी चल लवकर आपण एक व्हिडिओ करायचे लवकर. आणि म्हटलं मी गाऊनवर आहे, पण तो चल काय नाही करते. आणि ती 2 मिलियन व्ह्यूज गेली आहे सध्याच्या. आणि ती व्हिडिओ व्हायरल झाली तर सगळे पब्लिक बोलायला लागले काकू तुम्ही गाऊनवर करता ते छान वाटतं, आम्हाला आवडतात, पण गाऊनवरच करत जावं तुम्ही. पण प्रथमेशला कधी कधी म्हणतो की नको मम्मी, आपले व्हिडिओ सगळे हे पडद्यावर असतात, म्हणजे कुठे आपल्याला बोलत तर ते व्हिडिओ दाखवतात ना. तर त्यामुळे कसं की ते गाऊनवर केलेली व्हिडिओ ती म्हणजे पब्लिकला लगेच डोळ्यात दिसते बाई एवढी गाऊनवर व्हिडिओ करते. म्हणून मग कधी कधी ड्रेस साडी असं घालून करते, पण मला गाऊनवर छान आवडतं व्हिडिओ करायला. प्रथमेश, टिकटॉक पासून या सगळ्याची तू सुरुवात केली आहेस, तर आईला व्हिडिओमध्ये घेण्याचा तुझा विचार कसा आणि कधी सुरू झाला? कारण असतं ना मुलांचं की आईबरोबर काय व्हिडिओ करायची, एखाद्या मैत्रिणीसोबत करू, मित्रासोबत करू. मात्र तुला खरं तर खूप तुझा आम्हा सगळ्यांनाच खूप अभिमान वाटतोय की तू स्वतः देखील पुढे आलासच, मात्र स्वतःच्या आईला देखील पुढे घेऊन आलायस. त्यासाठी तुझ्या खूप आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटतंय. तर कसं सांगशील, कसा विचार सुरू झाला सगळ्या गोष्टी? एकंदरीत म्युझिकली पहिला ॲप होता, तो संपला आणि टिकटॉक आला. तर तिकडनं आमची सुरुवात झाली. आणि माझे फ्रेंड्स करायचे टिकटॉकवरती व्हिडिओ वगैरे, आणि तेव्हा मी पूर्ण अभ्यासू. आणि मला असं फोन पण असं बघायला ना की असं
काय नुसतं दिवसभर फोनवर, असं मी होतोय की काय अच्छा. काय दिवसभर फोन वापरतोय, आणि आता उलट झालंय सगळं. आता तूच फोन मध्ये हा असतोस. आणि तेव्हा ती लोक टिकटॉक व्हिडिओज बनवायचे, आणि माझं असं झालं चला आपण पण ट्राय करून बघू. तर मी 1-2 केले, सोलो केले, हा. तर काय व्हायरल झालेच नाही. मग नंतर आहे ना मी असं स्क्रोल करत होतो, मुलगा मुलगा दिसतोय, मुलगा मुलगी दिसते, असं सिंगल दिसत आहेत, सगळे फ्रेंड्स दिसत आहेत, आई वडील कुठे आहे, असं झालं माझं. सो मग मी व्हिडिओ करत होतो आणि मम्मी किचनमध्ये होती, आणि मी व्हिडिओ करतोय आणि हिचे पाय थिरकतायत बघतोय. तर मी तिला बोलला कॅमेरा समोर ये ना, आपण एक कॅमेरा समोर करून बघू. तुम्ही फक्त सोशल मीडियावरच नाही तर तुम्ही वेब सिरीज मध्ये देखील काम केलंय, हो. अल्बम सॉन्ग करताय, Album song. तर ह्याबद्दल काय सांगाल? म्हणजे कसं सुरू झालं हा सगळा प्रवास? ते म्हणजे पहिलं म्हणजे मी आपले टिकटॉकवर व्हिडिओ करायची. पहिली माझी ती म्हणजे नाकवा तुझा मी राणे, ते म्हणजे अल्बम सॉन्ग होतं. तर ते बोलायला लागले काकू कराल का असं. मी प्रथमेशला म्हटलं प्रथमेश म्हणजे आणि कसं भीती- प्रथमेशने देखील तुम्हाला परवानगी दिली आहे, कारण मुलं आता कसं मुलं थोडं ऑकवर्ड फील करतात की आईला कसं, मात्र त्यांनी काहीच नाही. आणि जास्त करून म्हणजे माझा खरा सपोर्ट म्हणजे माझा नवरा होता. आणि त्यांचं स्वप्न होतं की मी पुढे जावं. त्यांनी कधीच मला कोणत्या गोष्टीला अडवलं नाही, आणि त्यांनी खूप मला सपोर्ट केला. आणि त्यावेळेला पण मला बिंदास पाठवायचे, जा तू, मी म्हणजे मला माहिती आहे तू व्यवस्थित करणार. आणि माझ्या नवऱ्याचं जास्त सपोर्ट, आणि त्यांचं स्वप्न मी पूर्ण करते. नक्कीच. आता तुम्ही तुमच्या मिस्टरांचा विषय काढला म्हणून मी विचारते की आयुष्यात एक असा दुःखद फेज, सुखद फेज असं येतच असतात. मात्र ज्यावेळेस तुमचे व्हिडिओज चालू होते, सगळं व्यवस्थित चालू असताना एक ब्रेक लागला बाबा गेल्यानंतर. त्यानंतर तू पुन्हा एकदा उभा राहिलास, ते सगळं दुःख मनात ठेवलंस. दुःख कमी होत नाही, आपले बाबा गेले, तुमचे मिस्टर गेले, हे कधीच विसरू शकत नाही आपण. मात्र ते मनात ठेवून तुम्ही पुन्हा एकदा दोघं उभे राहिलात, आणि प्रथमेशने तुम्हाला पुन्हा एकदा उभं करण्यासाठी सपोर्ट केला. त्यावेळेस थोडी भीती वाटली नाही का की लोक काय म्हणतील? आधी करत होती तेव्हा ठीक होतं, मात्र आता नवरा गेला, यानंतर पुन्हा हे सगळं सुरू करते, त्यावेळेस थोडीही भीती नव्हती? रिस्क तुम्ही लगेच घेतली, त्याबद्दल काय सांगशील? एकंदरीत सांगतो, जेव्हा बाबा गेले ना, मी असा पहिलाच मुलगा असेल जो स्वतःच्या वडिलांची बॉडी पॅक करतोय, आणि माझ्या बाबांची ॲम्ब्युलन्स पुढे जाते बॉडी त्यांची, आणि मी एकटाच, फॅमिलीवाले नाही, फ्रेंड्स नाही, मी एकटाच ॲक्टिव्हा घेऊन त्यांच्या मागे. कोणी नव्हतं तेव्हा, लॉकडाऊन होता ना हा, त्यावेळेला. आणि घरात आई बहीण रडतायत, हा सीन होता तेव्हा. मग असं झालं मला की हा सिच्युएशनला जर कोणी येत नाही तर चांगल्या सिच्युएशनला येऊन काय फरक. मग तेव्हा मी ठरवलं की आता काहीतरी केलं पाहिजे, आता जबाबदारीचं ओझं पडलं आपल्यावरती. मग नंतर ही म्हणजे पप्पा गेल्याच्या नंतर 6 दिवसांनी ही ICU मध्ये, सिरियस, फुल सिरियस. म्हणजे अचानक झालं ना. आणि म्हणजे आम्ही त्यांना त्रास झाला, ॲम्ब्युलन्स बोलवली, आणि आम्ही गप्पा मारतोय ॲम्ब्युलन्स मध्ये दोघं जण बसून. ते पण असं वाटलं 7 वाजता आम्ही त्या टिकटॉकच्या व्हिडिओ शूट केलेल्या. आणि असं 7:45 वाजता त्यांना त्रास व्हायला लागला, म्हणजे जीभ त्यांची अडकळत होती. म्हणून मी त्यांना हॉस्पिटलला गेलो. माझे फॅमिली डॉक्टर आहेत ना, ते बोलायला लागले की प्रज्ञा तू असं कर, त्यांना त्या हॉस्पिटलला घेऊन जा. तिकडे गेले, सगळं टेस्ट केली, मला ताटा करता हे करता, आणि अचानक 10 मिनिटामध्ये असं ऐकायला आलं. मी तिथे मला शॉक बसला, आणि मग नंतर मला त्रास व्हायला लागला हळूहळू. मग 6 दिवसांनी मी ICU मध्ये होते. ते 12व्याच्या आदल्या दिवशी मला डिस्चार्ज दिला. 5 दिवस मी ICU मध्ये होते. आणि तेव्हा कोणच नव्हतं आमच्यासोबत. बापरे, खूपच इमोशनल करणारी स्टोरी आहे. आणि असं घडतात त्यावेळेस लोकांची प्रतिक्रिया काय होती का? म्हणजे ज्यावेळेस आईनी व्हिडिओ स्टार्ट केला, म्हणजे पब्लिक हे करायला लागले, आम्हाला काकूंना भेटायचंय. आता एवढं पब्लिक होतं, आणि लोकांनीच ऍक्च्युली मी एकदा लाईव्ह गेलो, आणि तेव्हा लोकांनीच सपोर्ट केला की काकूंना आण, तू काकूंना असं नको ठेवू. मी बोललो मला पण नाही ठेवायचं असं. मग मी प्लॅन केला पूर्ण. मम्मी बोली 1 वर्ष मी तरी काय करणार नाहीये. त्या 1 वर्षात मी कॉन्टेंट लिहत गेलो. 1 वर्षात मी ऑनलाईन डान्स क्लास घेऊन, आता शूट करायला चांगला कॅमेरा पाहिजे तर तो फोन घेतला, आयफोन, आणि हे सगळं मी मॅनेज केलं, आणि कॉन्टेंट लिहिलेले. आता 1 वर्ष झाल्यानंतर ते स्टार्ट केले. आणि जसं तू म्हणालीस की लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या तेव्हा, तर लोकांचे काय लोकांच्या होत्या निगेटिव्ह पण, पॉझिटिव्ह पण एवढ्या होत्या ना की आम्हाला ते पॉझिटिव्ह कमेंटनी असं वाटलं की आपलं दुःख काहीच नाहीये, आपलं म्हणजे जगात एवढं दुःख आहे, नैसर्गिक आहे. पण मग बाबा गेल्यानंतर घर कसं चालत होतं? तुझं कॉलेज झालं होतं असेल,
बहीण देखील मुलीचं. शाळेत असेल, मग तुमचं घर कसं चालत होतं? म्हणजे असं बोलायला गेलं तर मग देवच माझ्या पुढे उभं राहिलं ह्या भाषेत बोलून. म्हणजे मला काय व्यवहार ज्ञान म्हणजे मी कधी व्यवहार केला नाही. सगळा मिस्टर सगळं आणून द्यायचं हे ते, फक्त शॉपिंग आणि फिश ते झाडाला तेवढं जायची, बाकी सर्व ते मला हे आणून द्यायचे घरामध्ये. आणि जेव्हा माझ्या मिस्टरांचं झालं माझ्या पुढे मोठं असं प्रश्नचिन्ह. मी बोलले आता मी करणार काय, आता मी जॉबला पण नाही आहे काहीच नाही, आणि माझे मिस्टर काय व्यवहार करायचे ते पण नाही माहिती आपल्याला. म्हणजे पैसे पगार यायचा तेवढं नाही माहिती, बाकी कसे व्यवहार करायचे, घर कसं काहीच नाही माहिती. मी यांना म्हटलं थांब थोडे दिवस थांबूया आपण म्हटलं. आणि म्हणजे त्यांनी कुठे कुठे फंड चालू केले होते ना, तर ते स्वतःहून लोक यायचे की म्हटलं वहिनी म्हणजे तुमच्या मिस्टरांनी ह्यानी एवढे एवढे पैसे भरले, ते मग ते आणून द्यायचे. असं काटकसरी मी सांगू, म्हणजे एक टाइम मी कमी जेवत होती बघायला गेलं नुसतं किंवा बिस्किट चहा पाणी पिऊन आम्ही गप्प होतो. ते बरोबर 9 महिने मी काढले त्याच्यावर, कारण कामाला कोणच नव्हतं. मिस्टरचं हे झालं, पैसे पण नाही. आणि जेव्हा आम्ही बँकेच्या रूममध्ये राहत होतो तर आम्हाला काय पैसे पेन्शन पण माझी चालू झाली नव्हती. जून महिन्यात झालं असं नाही, मेच्या 31ला झालं आणि पेन्शन झाली डिसेंबरला चालू. कसे दिवस काढले आणि काय म्हणजे तो सांगताच येणार नाही. तो काळच बेकार होता माझ्यासाठी एवढं. म्हणजे लोकांना आता वाटतंय की बाबा हे किती आम्ही ते दिवस कसे काढून पुढे आलोय ना मात करत, ते देवालाच माहिती. नक्कीच. खडतर प्रवासातून खरं तर तुम्ही पुढे आलात आणि अशीच पुढे राहू अशी आमच्या सगळ्यांची आणि सोशल मीडिया परिवाराची इच्छा आहे. मला असं विचारायचं आहे, म्हणजे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की मुलाने छान नोकरी करावी, छान सेटल व्हावं आणि छान पगार घरी आला पाहिजे, असं सगळं असतं. मग तर तुम्ही त्याला ह्यासाठी सपोर्ट करताय, ह्या सगळ्या गोष्टीसाठी, आणि प्रथमेश देखील तुम्हाला सपोर्ट करतोय. तर तुमची अशी काही वेगळी इच्छा होती का, आणि आता काय आहे इच्छा? वेगळी अशी काय नाही, आता तो करतोय त्यामध्ये पण त्याचं चांगलं आहे. त्याला बोलली पण जॉब करायचे तर कर, नाही तर तुला दुसरं काय डान्स क्लास चालू करायचं तेही करू शकतो, तुला जेवढं. पण ह्याच्यातून त्याला वेळ नाही मिळत आहे. ते सारखं प्रमोशन असतात, शूट असतात. आता मी त्याला काय बोलू की बाबा जॉब कर म्हणून. आणि मला पैसे पण तसा तो मदत खूप करतोच ना. बरं, मला आता तो छान हसतोय या सगळ्या गोष्टी तुमच्या उत्तरावर, तर मला असंच त्याचं हास्य चालू ठेवायचं म्हणून एक प्रश्न विचारते. तुम्हाला सूनबाई कशी हवी आहे? म्हणजे अशीच कंटेंट करणारी, छान सोशल मीडियावर इन्व्हॉल्ड असणारी, ऍक्टिव्ह असणारी अशी सून हवी आहे का? म्हणजे ती काही करू दे सोशल मीडिया. का विचारलं की नाही कधी तुम्ही त्याला? नाही ना, मी त्या मागे लागते. अरे आमच्या घरात पूर्ण उलट आहे. म्हणजे एका मुलाने असं मुलीकडे अप्रोच करायचं असतं ना, ही माझ्या पार्टनर सगळ्या मुलींना अप्रोच करते आणि त्या मुली हिच्याशीच बोलतात पूर्णपणे. आणि हे एक गोष्ट सांगतो, माझ्या घरात सगळ्यांना माहितीये तू मम्माच बॉय आहे. माझ्या घरात जेवढे पण माझे मित्र येतात ना, मला भेटणार नाही पण हिला भेटणार ऑब्विसली. आणि हिच्याशी व्हिडिओ कॉल करत असतात. मी आलो मध्ये, हाय काय तुझं बाहेर हो ना, मित्र माझे. आणि म्हणजे सगळेजण आपलं मानतात खरं. तेवढं प्रेम मी पण करते त्यांच्यामुळे ते तेवढं. आणि प्रथमेच्या लग्नाचा विचारायला गेलं, मला म्हणजे कशी पाहिजे, घर सांभाळणारी पाहिजे. माझं जाऊन दे, माझं आता थोडे दिवसच आहे, लक्षात ठेवा सगळं. म्हणजे आता जोपर्यंत मी आहे तोपर्यंत म्हणजे घर सांभाळणारी, सगळ्यांना समजून घेणारी. आता गावी पण आमचं घर आहे, पूजा विजा हे सगळं कर. तू फॅशन किती कर, जॉब कर, इन्स्टावर येते काही कर, त्याचं मला काय नाही. नवऱ्याला सांभाळ, मला सांभाळ आणि माझ्या फॅमिलीला, बस एवढंच पाहिजे. आणि देवाचं जेवढं, आताच्या मुली कसं देवाला एवढं हे करत नाही, काय काय करतात काय काय, पण देवपूजा काय असेल ती आपली केली पाहिजे. म्हणजे आमची वर्षावर असते गणपतीची, मग त्याला गेलं पाहिजे. मग किती तुझं महत्वाचं काम असू दे, त्याला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे, असे पाहिजे. लक्षात ठेव, या सगळ्या नोट तिला द्यायच्या आहेत. एकुलता एकच आहे, बोलू शकत नाही. येस, आईने आता तिच्या अपेक्षा सांगितलेल्याच आहेत. आता आपण एक छोटासा गेम खेळूया. तुमच्या दोघांची बॉन्डिंग आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहितीये, सोशल मीडियाच्या परिवाराला देखील माहितीये. मात्र पुन्हा एकदा तुला आईची कितपत आवड माहिती आहे ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर आई बोर्डवर लिहिल की तिला काय काय आवडतं. तुला जे प्रश्न विचारेल त्याचं उत्तर आई आधी लिहून ठेवेल. तर आपण पाहूयात, खेळूया. चला. तर प्रथमेश मला तुला विचारायचं आहे की आईची आवडती डिश कोणती, आधी आई लिहिणार आणि मग तू सांगायचं. ओके.
सांगू? हो सांग. बासुंदी. उत्तर बरोबर आहे. आईची फेवरेट डिश सगळ्यांना माहिती आहे. आई सगळ्यात जास्त फोनवर कोणाशी बोलते? रमेश विचार करतोय. हा, कारण माझ्याशी तेवढं कमीच बोलते, माझ्या मित्रांशी जास्त बोलते ती. माझ्याशी. तुझं उत्तर आहे की तुझ्याशी? हा. तुमचं काय उत्तर आहे? मावशीशी, म्हणजे प्रथमेशच्या मावशीशी. चल ठीक आहे, हरकत नाही. आपल्याकडे अजून काही प्रश्न आहेत, आपण अजून प्रश्नांमध्ये बघूया तू किती ओळखतोय. तिच्याशीच असते ना. आईला फ्री टाइम मध्ये काय करायला आवडतं? हा, त्याचं उत्तर प्रथमेशला सांगण्याची खूप उत्सुकता आहे. हा, कारण सगळ्यांना माहिती आहे ती तो टॅब घेते आणि लुडो स्टार्ट करते. बघूया आता काय उत्तर आहे. व्हिडिओ लुडो. उत्तर बरोबर आहे. त्याने उत्तर बरोबर दिलंय. लुडो खेळायला आवडतं. लुडो पण आवडते आणि कधी कधी मग माझ्या एकटीचे पण मी व्हिडिओ नसेल तर करते मी असं. पुढचा प्रश्न असा आहे की आई कोणत्या गोष्टीमुळे जास्त आनंदी होते? फिश. ते लिहायच्या आधी कोणालाही कोणी सांगणार. यु नो व्हॉट, आम्ही मच्छी बनवायला खायला खूप आवडतं. खूप. मच्छी मार्केट मध्ये वेळही नाही घेतला, इतक्या लगेच सांगून मोकळा झाला. अगं, मच्छी मार्केट मध्ये आम्ही जेव्हा जातो ना तेव्हा ओ रीलवाल्या ताई इकडे येत्या का अशी आवाज देतात आणि थोडे फ्री पण मिळतात. तेच मला विचारायचं, फ्री मध्ये वगैरे मिळत असेल ना मच्छी. आईला कोणत्या ठिकाणी फिरायला जायची इच्छा आहे? थांब, आधी आईला लिहू दे. ओके, सांगू? सिंगापूर. हो हो हो, एकदम बरोबर. आणि मी सांगितली वाटतं इच्छा तुला. प्लॅन झाला आमचा. मग कधी जाणार आहात सिंगापूरला? मला कधी रील्स पाहायला मिळणार आहेत सिंगापूर मधले? आईला सगळ्यात जास्त कोणता पेहराव घालायला आवडतो? वेस्टर्न की ट्रेडिशनल? माहिती. ट्रेडिशनल. कोणता? ट्रेडिशनल साडी. येस, ऑब्विसली आईला साडी नेसायला फार आवडते. आम्हाला सगळ्यांना ही माहिती आहे. तुला असणं माहिती असणं स्वाभाविक आहे, कारण मीच घेऊन देतो साड्या. आईला तुला व्हिडिओमध्ये म्हणजे मॅक्सीवर पाहायला आवडतं का ड्रेसमध्ये, साडीमध्ये, कशामध्ये? खरं सांगू तर मॅक्सी. गाऊन. पाहतोच की गाऊन मध्येच काकू खूप छान पण दिसतात आणि व्हिडिओ सगळे व्हायरल देखील. कधी कधी म्हणजे म्हणतो की नको मॅक्च्युअर सारखं काय, पण मी पब्लिकना आवडतं. तिने एकदा आहे ना वन पीस वगैरे घातलेले, सो असं झालेलं की लोक काय म्हणतील वगैरे, पण नंतर हिने एक स्टेटमेंट दिलेला की आयुष्य किती जगला त्यापेक्षा कसं जगला त्याला महत्वाचं आहे, आणि लोकांचं काय ते बोलतील म्हणून आपण पुढे जाऊ. माझा शेवटचा प्रश्न आहे की आईला सगळ्यात जास्त कोणता चित्रपट वारंवार पाहायला आवडतो आणि ती पाहते? मराठी चित्रपट. ती सगळे पिक्चर बघते. सगळे पिक्चर. संत ज्ञानेश्वर. हा, म्हणजे मी लहानपणी बघायचो तो. काही उत्तर तू बरोबर दिली आहेस, 1-2 उत्तरच फक्त चुकली. म्हणजे देवाचे जास्त पिक्चर, छत्रपती शिवाजी महाराजांचे काकू जास्त. बरं, मला आता असं विचारायचं आहे, सोशल मीडिया म्हटलं तर कमेंट्स ह्या सगळ्या गोष्टी येतातच आणि आपण त्या जास्त बारकाईने पाहतो की काय कमेंट्स आलेत, कोणी काय कमेंट केलेत. तर अशी कोणती कमेंट आहे का कुठल्या चाहत्याने केलेली की ती कायम लक्षात राहील आणि ती आमच्या प्रेक्षकांबरोबर तुम्हाला शेअर करायला आवडेल? आम्ही लॉकडाऊन मध्ये जसं व्हिडिओज बनवत होतो, कॉन्टेंट कॉमेडी व्हिडिओ, तर तेव्हा एक पेशंट होता जो पूर्ण सिरियस होता आणि मे बी ही इज नो मोर नाव, आणि तो त्यावेळेला बोलला आम्हाला कमेंट करून की मी आता काहीच दिवस या जगात आहे, पण तुमच्या व्हिडिओजमुळे मला जो आनंद मिळतोय त्याने मी तृप्त झालोय. असं म्हणजे काकूंचं तर तुझं तर कौतुक आहे, पण काकूंचं जास्त आहे. म्हणजे ह्या वयामध्ये पण मुलाला साथ देऊन त्या पुढे जात आहे आणि एवढं कॉमेडी कंटेंट करताय. खरंच खूप छान वाटलं. सोशल मीडियावर तुमचे कंटेंट येतातच आहेत, व्हिडिओज देखील येतात आहेत, मात्र प्रथमेश तुझे पुढचे स्वप्न काय आहेत? पुढे काय नवीन प्रोजेक्ट तू आमच्या सोशल मीडियाच्या परिवारासाठी घेऊन येणार आहेस? येणार आहेत लवकरच. पण आम्हाला हिंट, थोडीफार हिंट प्रेक्षकांसाठी. चालेल, नेटफ्लिक्स वगैरे सगळं तयार ठेवा. नेटफ्लिक्स वगैरे
त्या OTT नेटफ्लिक्स म्हणजे platform. OTT प्लॅटफॉर्मवर आता आपल्याला प्रथमेश पाहायला मिळणार अशी छोटीशी हिंट त्यांनी दिली आहे. काकू तुम्ही काय सांगाल? तुमचं काय, तुम्ही देखील प्रथमेशच्या पाठी जाणार आहात? तो तिथे मी वाव वाव, खूप छान. माझं पण वेगळं पण असेल असं काय नाही, म्हणजे चालू आहे. आता तू मगाशी बोलल्यास त्याप्रमाणे आईची साडी म्हणा किंवा आईची ज्वेलरी या सगळ्या गोष्टी तू पाहतोस हो. आत्ताच तू असं हो. म्हणालास, तर ते कसं काय जमतं? म्हणजे त्याचा जो लूक तुम्हाला देतो ते तुम्हाला आवडतात, ते सगळे करणार, म्हणजे तुम्ही त्याला कधी रोखत नाही, तू का मला सांगतोयस, मी माझं बघेन, असं कधी होतं का? नाही, त्याची एक म्हणजे चॉईस चांगली आहे. त्याला कुठला म्हणजे कुठे कार्यक्रम काय कसं जायचं ते त्याला माहिती असतं. आपल्याला काय माहिती नाही, आपण म्हणजे जुन्या जनरेशन तर आपल्याला काही कल्पना नसते, आणि ज्या तिथे जायचं असेल त्याप्रमाणे ते लुक सांगितल्यावर तसं मी हे करते. कारण आम्ही व्हिडिओवर पाहतोय सोशल मीडियावर तुमचे वन पीस मधले पण व्हिडिओज आहेत, छान ड्रेस मधले, वेस्टर्न ड्रेस मधले पण आहेत, ट्रेडिशनल साडींमधले. खूप छान वाटतंय तुमचा हा म्हणजे मॅक्सी पासूनचा वन पीस पर्यंतचा प्रवास देखील छान आहे. आणि आमच्या घरात आहे ना एक रूल म्हणजे मी स्वतः हे केलंय. आई जेव्हा मला चिडते ना तेव्हा फक्त सॉरी नाही चालत, मग एक साडी द्यावी लागते. वाव, म्हणजे सतत तुम्ही दिसत असाल ना एक साडी मिळण्यासाठी. ती आता म्हणते साडी आणलीस ना, मी कधीच बोलणार नाही तुझ्याशी. एवढ्या साड्या भरपूर झाल्या, म्हणजे फॅन लोक पण देतात, आणि परत कुठे प्रमोशन आले की ते साड्याच मिळतात. आता बाई म्हटलं ते साड्याच देणार ना, असं थोडी ड्रेस. अरे कधी कधी मी पण बोलते, अरे कोणी ड्रेसचं द्या, ड्रेसचे पण आहेत 5-6 ड्रेस, पण ते आता म्हणजे मला होत नाही, लहानच आहे. मग आपलं प्रमोशन माझी मुलगी वापरत. जाता जाता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आत्ताच्या सोशल मीडियावर जे नव्याने येऊ घातलेले कंटेंट रायटर आहेत किंवा जे व्हिडिओ बनवतात, त्या मुलांना, त्या तरुणाईला तुम्ही काय संदेश द्याल, काय सांगा? मी एवढंच सांगेल की आता जी पिढी आहे, म्हणजे मुलं मुली असे व्हिडिओ करतात, किंवा मुलं किंवा मुली असे करतात, शक्यतो तुम्ही आई वडिलांना घेऊन करा, खूप छान वाटेल, त्यांना पण छान वाटेल, तुम्हाला पण छान वाटेल, आणि एवढे त्यांचं स्वप्न पूर्ण होईल ना की त्यांनी लाईफमध्ये काहीतरी केलं आपल्या मुलाबरोबर, म्हणजे जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटेल, आणि खूप छान वाटेल त्यांना. त्यांच्याबरोबर केला, त्यांना थोडा वेळ दिला, त्यांच्याशी गप्पा मारला. जसा प्रथमेश माझा मुलगा मला वेळ देतो, खरं माझी दोन्ही मुलं चांगली, माझी मुलगी पण तशीच आहे. नक्कीच तुमची ही जोडी अशीच राहू दे, आणि आम्हाला सोशल मीडियावर नवनवीन असे छान कंटेंट पाहायला मिळू दे. तुम्ही त्या आलात, वेळात वेळ काढून, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद, तुम्ही बोलवल्याबद्दल. खूप छान टाइम स्पेंड झाला आपला. येस, आणि खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. मला सुद्धा खूप छान वाटलं. सोशल स्टार या कार्यक्रमात वेळ झाले इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन सोशल स्टार सोबत. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा लोकशाही मराठी.